मी तुमचा लाडका अमोल येटी. तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी रानात चाललेलो, मग धनूला आपल्या जेवणाची पिशवी अडकवली आणि तेवढ्यात डॉगेश बाय बघा कसं बघालता. रानात आल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करूया म्हणलं. भावाने हे मागच्या टायमालाच आपण गवत कापून टाकलं होतं बघा, आता त्याला आपण जाळणार होतो आज. मग काय लगेच त्याला जाळायला सुरुवात केलं. सुट्टी नॉट हो. आता काय एकदाच आडवं पेटवल्या जाते बघा कडला. हे गवत एकदाच जाळलं ना भावानो, परत आपल्याला जरा पेरायला रान मोकळं होतंय. इकडे खालच्या साईडला येऊन थांबलो, कुठं तर ठेणगी वगैरे उडून जाईल म्हणलं. जवळपास सगळंच गवत जळत आलतं आणि त्यातल्या त्यात एक ढिगारा राहिला होता. हा गवताचा शेवटचा ढिगारा जळल्यानंतर म्हणलं आपण आता जेवण करायला जाऊया. मग हात धुवायला आलो. काय सांगायचं, असल्या उन्हाचं एकतर पेटल होतं आणि त्याच्या झळा पण लय लागालता बघा. मग झाडापाशी आलो आणि धनूला जेवणाच्या डब्याच्या पिशवी अडकवली होती, ते घेतले ना. आता बसूया म्हणलं आता जेवण करायला आपण. पहिला तर पाण्याची बाटली काढून ठेवली साईडला आणि त्यात ही बस्ता बशी नव्हती बघा. पहिला तर म्हणलं खाली पिशवी हातरून घेतलेली बरे. नंतर त्याच्यावर जेवणाचा डबा ठेवला. भाजी कशाची बघूया म्हणलं, तर मसुरीच्या डाळीची आमटी होती. एक नंबर काम झालेलं आहे म्हणलं. एक तर भुका लागलेल्या लयचं. मग काय भावना, आपला फेवरेट डायलॉग तर काय तुम्हाला तर माहितच आहे. वडता वडलो बघा एकदम पद्धतशीर. झाल्यानंतर जेवणाचा पिशवीत डबा वगैरे ठेवला. जेवणाची पिशवी भावानं झाडाला टेकवून म्हणलं आता आपण पण थोडा जरा आराम केलेला बरा आहे म्हणलं. आणि कुठलं झोप येते आणि काय भावानो, चला म्हणलं आता लागूया पुढच्या कामाला. मग आता चालूया आपलं आता पुढचं काम चालू करायला. म्हणलं आपलं आता उद्याची तयारी करायला लागते, त्यासाठी आलो इकडं. उद्याच्याला लाईट आपली बदलणार होती. म्हणलं आता सकाळ सकाळी कुठं धावपळ करायची, त्यामुळेच आता चाललोय बघा पायपा घेऊन. आता घराकडे जायच्या आत जोडून घेतलेलं सगळं बरं आहे म्हणलं. त्यासाठीच वरच्या साईडला चेंबरला पायपा वगैरे आणून जोडल्या. मग तिथनं सरळ घरी आलो. मग आल्यानंतर थोडासा चहा पिऊन घेऊया म्हणलं. तर तेवढा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.